नमस्कार, शर्मिलाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण पाया सूप बनवणार आहोत। तर पाया सूप बनवण्यासाठी मी कांद्याची पेस्ट करणार आहे। 2 कांदे आणि 2 टोमॅटो याची पेस्ट करून घेणार आहे वेगवेगळी। आणि पुदिना बारीक करून घेतलेला आहे, पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर। तर कोथिंबीर बारीक चिरून मी मिक्सरला लावणार आहे। तर त्याआधी मी पॅनमध्ये जिरं घालणार आहे। जिरं आणि मिरी घातलेले आहे। त्यामध्ये पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर तूप घालून त्यावर सगळं हे परतून घेणार आहे। तर त्यामध्ये मी 3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत कापून। तर आता हे सगळं असं मऊ होईपर्यंत मी थोडंसं भाजून घेतलंय। आता हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। तर त्यामध्ये मी आल्याचे तुकडे करून घालणार आहे। तर आता हे आलं घातलंय, तर हे सुद्धा मी मिक्सरमधून काढणार आहे। आता मी बारीक चिरून लसूण घेणार आहे। तर अशी बारीक चिरून घ्यायचा। कुकरमध्ये करणार आहे म्हणून मी कुकरमध्ये तूप घालून घेतलंय, त्यामध्ये हे बारीक चिरून घेतलेलं लसूण घातलंय। आता मी कांद्याची पेस्ट केलेली होती ती घालते, त्यामध्येच टोमॅटोची पेस्ट घालून घ्यायची। आता हे सगळं परतून घ्यायचं। तर सारखं परतून घेतलं की त्यामध्ये आपण पुदिना आणि कोथिंबीर, मिरची, आल्याची पेस्ट घातलेली आहे। आता त्यामध्ये हळद घालायची अर्धा चमचा आणि 3 चमचे मी गरम मसाला घातलेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला हे पायाचे तुकडे करून घेतलेले आहेत, सारखे स्वच्छ करून घेतलेले ते घालते। आता ह्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे। जेवढं सूप करायचं आहे त्या प्रमाणात आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। तर आता हे पूर्ण असं मिक्स करून त्यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार आणि 10-12 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। तर आता गरमागरम सूप सर्व करायचा आहे। तर हा सूप गरमागरम घ्यायचा। आजारी पेशंटसाठी खूप छान असा फायदेशीर हा सूप ठरतोय। तर हा पिल्याने खूप असं कॅल्शियम आपल्याला मिळतो आणि डिलिव्हरी झालेल्या बायकांना सुद्धा हा सूप दिला जातो। तर तुम्ही हा सूप नक्की करून बघा। तर कशी वाटली तुम्हाला आजची व्हिडिओ? तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत धन्यवाद।